म्हणजे उद्या जर मोदींनी म्हटलं की मी 75ला रिटायर होतो तर माझ्या मते 100% अमित शहा PM होऊ शकतात. उपपंतप्रधान पद म्हणजे आहे त्यापेक्षा वरच्या पदाला ते नक्की ह्या वर्षी ते अचीव करतील ही मला 100% खात्री वाटते. अमित शहांना जास्ती मला वाटतं त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, पण नितीन गडकरींचं नाव प्रचारात राहू शकतं. अमित शहांची रास काय म्हणतात रास नेमका? आता अमित शहांची पत्रिकेमध्ये बरं का त्यांची कन्या मेष राशी कन्या लग्न आहे आणि कर्क राशीमध्ये मंगळ आहे. तो जवळजवळ सिंह राशीत असल्यासारखा आहे. आत्ताचं वर्षभर का त्यांना खूप चांगलं आहे. म्हणजे उद्या जर मोदींनी म्हटलं की मी 75ला रिटायर होतो तर माझ्या मते 100% अमित शहा PM होऊ शकतात. जरी नाही झाले तरी उपपंतप्रधान पद त्यांना कदाचित ह्या निवडणुकीनंतर मिळू शकतं, कारण त्याच्यातला 2 योग महत्त्वाचा आहे. त्यांच्या पदरीत कुंभ राशीमध्ये शनी आहे आणि वृषभ राशीमध्ये गुरु आहे आणि आत्ताचा काळ बरोबर तसंच आहे. मी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील तेव्हा सांगितलं त्यामध्ये हे 2 ग्रहांचा मी मुद्दाम उल्लेख केला होता की हे 2 ग्रह त्यांच्या मूळ पत्रिकेतल्या ग्रहाशी चांगला योग करतात म्हणून ते मुख्यमंत्री होतील. तसाच प्रकार जर उद्या मोदी ह्या वर्षामध्ये रिटायर्ड होणार असतील तर अमित शहा पंतप्रधान होऊ शकतात. किमान नाही झाले तरी ते उपपंतप्रधान पद म्हणजे आहे त्यापेक्षा वरच्या पदाला ते नक्की ह्या वर्षी ते अचीव करतील ही मला 100% खात्री वाटते. 2 नाव आहेत बघा प्रामुख्याने भाजपमध्ये, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ. तर यांच्या पत्रिका कशा आहेत? अमित शहांपेक्षा वरचढ भरतात की कसं काय? नाही, 100% बरं का. जे हे दोन्ही पण व्यक्ती आता ज्या पदाला पोहोचले आहेत त्यांच्या पत्रिका बलवानच आहेत बरं का. योगी आदित्यनाथ यांची पत्रिका धनु राशीचे, गुरु पण त्यांचा चांगला आहे, पण आत्ताची परिस्थिती त्यांना तेवढी अनुकूल नाही आहे जेवढे PM पदासाठी असायला पाहिजे. कदाचित त्यांना अजून 5 वर्ष थांबावं लागेल किंवा त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आता लगेच ते जातील असं वाटत नाही. का खूप मोठा प्रदेश त्यांनी सांभाळलेला आहे. त्या नरेंद्र मोदी एवढी रिस्क घेणार नाही की त्यांना वरती काहीतरी आता आणतील असं, किंवा त्यांना अजून राष्ट्रीय नेतृत्व अजून मान्यता नाही त्यांना. त्याच्यापेक्षाही मग आपण म्हणू की 2 व्यक्ती मग नितीन गडकरी आणि अमित शहा आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता कसं तब्येतीचा विचार करता अमित शहांना जास्ती मला वाटतं त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, पण नितीन गडकरींचं नाव प्रचारात राहू शकतं, कारण त्यांच्या पण पत्रिकेत रवी वृषभ राशीत आणि रवीवरनं गुरु चालला आहे. त्यामुळं तिथं त्या ठिकाणी हे 2 लोक जे आहेत अमित शहा आणि नितीन गडकरी यांचं नाव चर्चेमध्ये 100% येणार आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांनाही त्या ठिकाणी माझ्या मते उपपंतप्रधान आणि शक्य झालं मोदींनी माघार घेतली तर त्या ठिकाणी या दोघांना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी संधी असू शकते. काय ह्या तुम्ही म्हणता तसं दोन्ही पत्रिका आता उत्तम त्या ठिकाणी ग्रहस्थितीच्या आहेत. त्या दोघांनाही त्या ठिकाणी फक्त तब्येतीमुळे नितीन गडकरींना किती त्या ठिकाणी पुढं करतील हे आता त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही, पण ग्रहयोग चांगले आहेत हे नक्की. पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण यासाठी पहा लेट्स अप मराठी. सत्ता संघर्ष दिल्लीचा योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर.